सुषमाताई, सातत्यानं आधी राजीनाम्याची मागणी आणि आता जोरकसपणे तुम्ही सगळ्या जणी एक मागणी करताय, सह आरोपी करा, अटक करा. तुम्ही कायद्याच्या विद्यार्थी आहात, कायदे तुम्हाला माहिती आहे चांगला. जर समजा अशा व्यक्तीला, कुठल्या एखाद्या व्यक्तीला सह आरोपी करायचं असेल तर सबळ पुरावे लागतील. त्या व्यक्तीचं त्या क्राईममधलं म्हणजे पूर्णपणे इन्व्हॉल्वमेंट लागेल. तुम्हाला कायदेशीररित्या असं काय दिसतं की या मुद्द्याच्या अनुषंगानं त्या सह आरोपी होऊ शकतात? रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या प्रमुख म्हणून त्यांनी काम करत होत्या हम्म, आणि कुठल्याही महिलांना थेट पोलिसांकडे जाण्याच्या आधी एक टप्पा अलीकडे आपल्याला मदत मिळत असेल तर आपण ती मदत घेतली पाहिजे असं म्हणून बायका पोलीस स्टेशन ऐवजी महिला आयोगाकडे जाणं, काउन्सिलिंग करून घेणं किंवा महिला आयोजकाची वेगवेगळ्या कारणासाठी मदत घेणं हे त्यांना अपेक्षित असतं आणि त्या पद्धतीने ते काम करत असतात. महिला आयोगाच्या कडे 2 वर्षांपूर्वीच हे प्रकरण आलं होतं. हे प्रकरण येताना नाशिकचे एक मोठे पोलीस अधिकारी आहेत, ज्या पोलीस अधिकाऱ्यांकडे आधी प्रकरण गेलं होतं. मी SITला ती माहिती दिलेली आहे. माहिती गोपनीय असल्यामुळे आता मी ती इथे डिस्क्लोज करू इच्छित नाही. हम्म, किंबहुना ते तपासात अडथळा निर्माण करणार असेल म्हणून मी त्यावर काही बोलत नाही. या पोलीस अधिकाऱ्यांकडे ऑलरेडी प्रकरण गेलं होतं. पोलीस अधिकाऱ्यांनी FIRच घेतली नाही. हे फार गंभीर आहे. हम्म, आणि हम्म. काय FIR घेतली नाही? कारण पोलीस अधिकारीच त्याच्या भक्त रांगेमध्ये उभे होते. त्यामुळे त्याने असं पोलीस अधिकाऱ्याला वाटलं, की बाबा आता हे प्रकरण आपण काय करूया? कशाला पोलिसांकडे जाताय? एक काम करा, तुम्ही काउन्सिलिंग करा, तुम्ही आयोगाकडे जा. आणि असं म्हणत ते आयोगाकडे प्रकरण गेलं. आयोग ही त्या कधीची बिचाऱ्या गोष्ट आहे पीडित ताई? ही कधीची गोष्ट आहे? 2 आत्ताची की वर्षांपूर्वी, आधीची? 2 2 वर्षांपूर्वीची. वर्षापूर्वी याच खराच येस. संदर्भातली? याच खऱ्याच संदर्भातली. बर, हां. आणि विशेष म्हणजे पीडितेला हे माहितीच नाहीये, की पोलीस अधिकारी पण खरातला मिळालेला आहे आणि अधिकारी ज्या आयोगाकडे आपल्याला जायला सांगतोय, तो आयोग तर अगदीच म्हणजे सरेंडरच झालेला आयोग आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पुण्यात अजून कोणीतरी महिला त्यांना भेटते आणि ती महिला काहीतरी मांडीवली तोडपाणी करते. आता ते नेमकं काय ते पोलीस शोधून काढतील आणि ह्या सगळ्या मांडवली तोडपाणीमध्ये सगळेच लोक आपले हात ओले करून घेतात. पीडितेच्या हाताला मात्र काही लागत नाही. हम्म, मी हे आपल्याला फार जबाबदारीने सांगितलं पाहिजे, की जर पोलिसांनी सांगितलं, की आमच्याकडे अमुक-अमुक इतके व्हिडिओ आहेत आणि पोलिसांनी व्हिडिओ जर हातात घेतले, तर व्हिडिओ बाहेर कसे आले? तर त्याचं कारण व्हिडिओ 2 वर्ष आधीच बाहेर आले होते. बर. 2 वर्ष आधीच ते व्हिडिओ लोकांच्या हाती लागले होते आणि ज्याच्या हाती लागेल तो ब्लॅकमेलिंगचा खेळ खेळत होता. आणि पहिल्याने 50 मागितले की दुसरा 1 मागायचा, दुसऱ्याने 1 मागितलं की तिसरा 2 मागायचा. हे ब्लॅकमेलिंग ज्यावेळेला नाकी नऊ आलं, त्यावेळेला हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे. हम्म, म्हणजे यातला कोणीच फार मोठा काही समाजकार्य करायला निघाला होता, अशातला काही भाग नाही. एक. हा. आता हे सगळं जेव्हा येतं आणि एखादा म्हणजे खेमनर सारखा एखादा सांगतो पत्रकार, की बाबा मला तर दबाव आणला गेला. माझ्याकडून तर माफीनामा लिहून घेतला. हा माफीनामा लिहून घेताना जे पत्र गेलं, ते पत्र महिला आयोगाच्या अध्यक्षा या डेसिग्नेशनने आणि सही शिक्क्याने गेलं. हम्म, याचा अर्थ प्रथमदर्शनी अ, ज्याला आपण प्राइम फेजची क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी किंवा हा. प्रथमदर्शनी गुन्ह्याच्या कट कारस्थानातला सक्रिय सहभाग म्हणतो. तो सक्रिय सहभाग चाकणकरांचा स्पष्ट होतो. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2. चाकणकरांना हे सगळं माहीत झाल्यानंतरही चाकणकरांनी पीडितेला थांबायला सांगितलं. तिसरी गोष्ट, चाकणकर नुसत्या एवढ्या पुरत्या नाही, तर जो पाण्याचा मुद्दा 4 दिवसांपूर्वी निघाला होता, ज्याचं मी स्पष्टीकरण दिलं, की हे पाणी कोणाच्या काळात आणि कसं, तर चाकणकरांची त्याला शिफारस होती. चाकणकरांची फक्त यालाच शिफारस होती असं नाही. मी उद्या अजून पत्रकार परिषद घेणार आहे. हा. उद्याच्या पत्रकार परिषदेत मी अजून काही खुलासे कारण एक कागद माझ्या हातात नाहीये म्हणून मी थांबलेली आहे. तर हे जी सगळी कागद आहेत किंवा हे जे सगळ्या गोष्टी आहेत, ज्या पद्धतीने बाहेर आल्या आहेत, हे सगळं बघता रुपाली चाकणकर या सह आरोपी होतात. कारण प्रथमदर्शनी त्यांचा या सगळ्या कटकारस्थानामध्ये सहभाग असल्याचा हे अत्यंत ढळढळीत स्पष्ट होतं. हम्म. आता यावर जर चाकणकरांचं म्हणणं असेल, की नाही, नाही माझ्यावर गुन्हा दाखलच होऊ शकत नाही, तर मग कर नाही त्याला डर कसली?
आज का घाबरल्या चाकणकर? मी आज विचारतो. का त्या समन्सला सामोऱ्या गेल्या नाही? दर 15 दिवसाला ज्या बाई नाशिकला पोहोचत होत्या, प्रत्येक नेत्याच्या फ्रेममध्ये ज्या बाई दिसत होत्या, त्या बाईंना अचानक आपण महिला आहोत हे कुठून आठवलं? म्हणजे त्यांचे वकील तर त्यांची बाजू मांडतीलच, पण ही वाईट वेळ आहे, की ज्या चाकणकरांच्या मागे-पुढे अख्खा पक्ष पाणी भरत होता, त्या पक्षातला एकही माणूस आता चाकणकरची बाजू मांडायला पुढे येत नाही. चाकणकरची बाजू मांडायला चाकणकरांना एक वकील आणावा लागतो, यातच काय ते उत्तर सामावलेलं आहे. ठीक आहे. पण पत्रकार म्हणून माझं काम आहे. अगदी, सगळ्या अगदी. बाजू, सगळ्यांना बोलण्याची, सगळ्यांना आपली भूमिका मांडण्याची संधी नक्की, मिळाली नक्की. पाहिजे. आणि नक्की. प्रत्येकाची जी काही मतं आहेत आणि न्याय सुद्धा तोच सांगतो आपला, की इथं कसाबला सुद्धा त्याची पूर्ण बाजू मांडण्याची संधी इथल्या न्यायव्यवस्थेनं दिलेली होती. आणि आता तर त्या काही आरोपी आहेत हे सुद्धा सिद्ध झालेलं नाहीये. फक्त आरोप मात्र त्यांच्यावरती गंभीर होत आहेत. आणि त्या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी ॲडव्होकेट मंगेश ससाणे आपल्यासोबत आहेत. मंगेशजी, कर नाही त्याला डर कशाला? जर आपण काही केलेलंच नाहीये तर मग का रुपाली चाकणकर आज SITच्या समोर जाऊन आपल्या प्रश्नांना उत्तरं देत नाहीत? मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, या संपूर्ण क्राईममध्ये, या कटकारस्थानामध्ये त्या थेटपणे इन्व्हॉल्व असल्याच्या अनेक गोष्टी, आत्ता मी त्याची उजळणी पुन्हा करत नाही, आहेत. अशा वेळी त्या सहआरोपी होऊ शकतात आणि त्यांना अटक केली जावी अशी मागणी केली जाते.